आपापलं नाव कसं कोरता येईल असे विशेष प्रयत्न करणारे अगदी जनमानसामध्ये रुजलेलं विराजित असलेलं व्यक्तिमत्व, एक लाडकं व्यक्तिमत्व मान्य श्री वसंतजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्येच आपण वसई ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 5 चं उद्घाटन मान्यवर सन्मान्य श्री वसंतजी चव्हाण आजचे उद्घाटक यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूयात। वेलकम साहेब, आदरणीय सन्माननीय वसंतजी चव्हाण साहेब, एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, लाडकं व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रामध्ये अगदी पुढे गेलेलं व्यक्तिमत्व अर्थातच वसंतजी चव्हाण साहेब। वेलकम, आपल्या वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये अगदी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। मान्यवरांना विनंती करतोय की आपण मंचावरती विराजित होऊया आणि अगदी थोड्याच वेळात औपचारिक उद्घाटन आपण वसई ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 5 चं करणार आहोत। सर्व खेळाडूंनी सुद्धा सज्ज राहायचं आहे। अगदी थोड्याच वेळात आपण उद्घाटनाचा कार्यक्रम करणार आहोत। चला, सर्व संघातील खेळाडू जे आहेत त्यांनी मात्र या ठिकाणी सज्ज राहायचं आहे। आपापल्या स्टँड मध्ये आपला सन्मानपूर्वक या ठिकाणी बोलवलं जाईल, त्यावेळेला आपण येणार आहोत। वसई ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 5 वर्ष 2025 अगदी 5 वर्षापूर्वी लावलेलं इवलस रोपट आज मात्र अगदी दिमागदार आयोजन या वसई ग्रामीण प्रीमियर लीगचं आपण पाहतोय। सन्माननीय मान्यवर मुख्य मंचावरती विराजित झालेले आहेत। मान्यवरांच्या शुभ हस्ते वसई ग्रामीण प्रीमियर लीगचं औपचारिक उद्घाटन होईल। सर्व खेळाडू मात्र आपापल्या स्टँड मध्ये राहतील, लगेच आपण बोलवणार आहोत। चला, उपस्थित सर्व आयकॉन खेळाडूंनी मात्र सूचनेचं पालन करायचं आहे। आपण आयकॉन खेळाडू टीमच्या समोर असतील, त्यानंतर पाठीमागे आपले सर्व चमू जो आपला सर्व संघ आहे तो सर्व संघ असेल। आमंत्रित करतो, या प्रत्येकाने आपापल्या स्टँड मधून यायचं आहे, मंचाच्या समोर अगदी रांगेत यायचं आहे। आई गावदेवी चांदीप, तदनंतर तानसा किंग, या सर्व खेळाडूंनी मात्र मंचाच्या समोर यायचं आहे। जय हनुमान शिरवली, जय हनुमान भिनार, अदिती 11 विरार फाटा, मयांक 11 जांभूलपाडा, सक्षम 11 खानिवडे, त्यानंतर विहा 11 भामटपाडा, जय भवानी सागर स्मृती कशित कोपर, साई निधी नवसई, श्रेयश 11 कनेर आणि हर्षदा 11 विरार फाटा, या सर्व खेळाडूंनी मात्र मंचाच्या समोर यायचं आहे। अजूनही हातामध्ये बॅट आहे। माझी जर सूचना आपल्यापर्यंत पोहोचत असेल, सर्व खेळाडू आपापल्या स्टँड मधून मात्र या आता मंचाच्या समोर येतील। चला, सागर स्मृती, जय भवानी सागर स्मृती कशित कोपर, तसेच जय हनुमान भिनार, या मंचाच्या समोर यायचं आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम होईल, त्यानंतर आपण मैदानामध्ये जाणार आहोत। तसेच उपस्थित सर्व इतर संघ जे आहेत त्या सर्व संघांना या, लगेच या, वेळ घालवू नका। लाईनअप मध्ये यायचं आहे, लाईनअप मध्ये येऊया आपण, एक शिस्त आपण बळावूया आणि आपल्या सर्वांच्या अंगी, कारण शिस्तीने राहिलात तर नक्कीच खेळाचा सन्मान होऊ शकतो। आपण आपल्या क्रिकेटला पुढे घेऊन जाणार आहोत, त्यासाठी शिस्त खूप महत्त्वाची आहे। आपण सर्वजण लाईनअप मध्ये येऊयात, या मंचाच्या समोर आपण उभे राहूयात।
उपस्थित इतर सर्व खेळाडू साईनिधी नवसई सक्षम 11 खानिवडे तसेच विहा 11 भामटपाडा जय भवानी सागर स्मृती तर आहेच हर्षदा 11 विरार फाटा श्रेयश 11 कनेर सर्वांनी यायचं आहे आई गावदेवी चांदेप। चला सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहतील। अजूनही काही खेळाडू आपल्याला स्टँड मध्ये दिसत आहेत, प्लीज नम्रतापूर्वक विनंती करतो या आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे। चला उपस्थित इतर जे सर्व खेळाडू आहेत सर्व खेळाडू या सन्मानपूर्वक आपण मंचाच्या समोर यायचं आहे। चला अजूनही काही ड्रेस कोड मध्ये मुलं दिसत आहेत खेळाडू दिसत आहेत या आपल्या सर्वांना मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय। ज्या संघाचे जेवढे खेळाडू असतील तेवढे सर्व खेळाडू या। आता आपण जेवढे उपस्थित झालेले आहेत एक व्हाईट अँड व्हाईट मध्ये मला समोर काही खेळाडू दिसत आहेत या जेवढे खेळाडू असतील तेवढे जण या। त्यानंतर ऑरेंज मध्ये मला काही खेळाडू इथून दिसत आहेत। पिंक कलर मध्ये सुद्धा आहेत या आपण सुद्धा यायचं आहे सर्वांनी। सर्व खेळाडूंनी मात्र मंचाच्या समोर या कारण ही स्पर्धा आपल्या सर्वांसाठी आहे। आपल्या सर्वांना पुढे घेऊन जाणारी ही वसई ग्रामीण प्रीमियर लीग आहे। विद्यमान अध्यक्ष आपण पाहतोय सचिनजी माळवी तसेच कार्यकारिणी अध्यक्ष संजयजी केनी यांच्या अथक प्रयत्नातून आणि त्यांच्या समवेत जोडलेले सर्व सहभागी कमिटी मेंबर्स यांच्या अथक प्रयत्नातून हे 5वं वर्ष सजलं जाते आणि या 5व्या वर्षामध्ये उपस्थित सर्व खेळाडूंना मात्र मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय। या जेवढे खेळाडू आपल्या टीमचे असतील तेवढ्या सर्व खेळाडूंनी मात्र उपस्थित राहायचं आहे। चला पिंक कलर वाले आहेत पिंक कलर आपण सुद्धा यायचं या। ऑरेंज कलर कारण टीमचं नाव अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलं नाही कदाचित ऑरेंज कलर कोणाचा ते लगेच कळेल थोड्या वेळात परंतु आपापला जो ड्रेस कोड आहे समान ड्रेस कोड वाल्यांनी या। हेलो चेक हेलो हेलो सुस्वागतम 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 वसई ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते थोडासा का होईना पण अंधार मात्र दूर करते। तसंच या आमच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना पुढे घेऊन जाण्यासाठी एक त्यांना चांगलं व्यासपीठ मिळावं एक मैदान मिळावं आणि यासाठीच ही संकल्पना अगदी संजयजी केणी आणि सचिनजी माळवी जे विद्यमान अध्यक्ष आहेत संजयजी केणी जे कार्यकारिणी अध्यक्ष आहेत यांच्या मनामध्ये गुंजली आणि आपली एक टीम तयार केली आणि सर्वांना घेऊन हे वसई ग्रामीण प्रीमियर लीग सजली आणि आज त्याचं हे 5वं वर्ष अगदी दिमाखात आयोजन आपण पाहतोय। या 5व्या पर्वामध्ये मी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। पंचक्रोशीतील प्रत्येक क्रीडा रसिकांच्या आवडीची व लहान थोरांना हवी हवीशी वाटणारी स्पर्धा म्हणजे वसई ग्रामीण प्रीमियर लीग। क्रीडा प्रेमींना व क्रीडा रसिकांना एकत्र आणणारी सर्वांना प्रेमाच्या धाग्यात बांधणारी अशी ही स्पर्धा।
ही स्पर्धा म्हणजे सर्वांसाठी आनंद सोहळा, संघ भावना, प्रामाणिकपणा, एकता, एकोपा, मैत्री, एकात्मता अशा अनेक गुणांनी संपन्न अशी ही स्पर्धा. आजपासून सुरू होणारे हे पर्व तितक्यात उत्साहात, जोमात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडले जाणार आहे. आणि याच स्पर्धेची सुरुवात, पर्व 5 ची सुरुवात आदरणीय सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण ह्या वसई ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 5 चं उद्घाटन प्रथमतः आपण दीप प्रज्वलन करून करणार आहोत. मी सन्मान्य मान्यवरांना विनंती करतो की प्रथमतः आपले आराध्य देवता गणपती बाप्पा यांना वंदन करूया, पुष्पहार अर्पण करूयात आणि भगवंताचा एक आशीर्वाद घेऊयात की आजपासून सुरू होणारी स्पर्धा अगदी विना अडथळा आनंददायी वातावरणामध्ये पार पडू दे. असतो मास गणपती बाप्पा यांच्या मूर्तीला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जातो. गणपती बाप्पा मोरया, मंगळ मूर्ती. मोरया. बाप्पा, तुझा आशीर्वाद आमच्या या पर्वासाठी असू दे. तसेच मी आदरणीय सन्माननीय वसंतजी चव्हाण साहेब आपणास विनंती करतो की आपण अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करायचं आहे. निश्चयाचा महामेरू म्हणून गणलं जाते. अगदी राजांमुळेच ही रयत, ही जनता मात्र आनंदाने आपलं जीवन उपभोगत होती. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा या ठिकाणी वंदन केलं जातं. मी सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की दीप प्रज्वलन करून या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन करायचं आहे. आदरणीय सन्माननीय वसंतजी चव्हाण साहेब. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्यो मा मृतम गमय. मानवी जीवनाचा प्रवास हा असत्याकडून सत्याकडे होत असतो. तसेच या वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सचिनजी माळवी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन केले जाते. मी कार्यकारिणी अध्यक्ष संजयजी किनी साहेब आपणास सुद्धा विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. भले मी लहान असेल, छोटा असेल, परंतु माझ्यात दुसऱ्याला प्रकाश देण्याची हिंमत असेल ना, तर मात्र मी अनेकांचं जीवन प्रज्वलित करू शकतो. आणि त्याचंच प्रतीक म्हणून या ठिकाणी दीप प्रज्वलन होते. सन्माननीय रुपेशजी पाटील तसेच मी संदेशजी मडवी आपणास सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा दीप प्रज्वलन करायचं आहे. संजयजी घरत विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत शिवनसई यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन केलं जात आहे. सर्व मान्यवर या ठिकाणी दीप प्रज्वलन करतायत आणि या मैदानाचं उद्घाटन करण्यासाठी आपणास विनंती असेल की आपण थोड्या वेळाने मैदानामध्ये जाणार आहोत. तत्पूर्वी मात्र जे खेळाडू आहेत उपस्थित सर्व खेळाडूंना विनंती असेल, पहिल्यांदा जी पहिली टीम आहे त्यांनी या मैदानात म्हणजे ऑरेंज कलरचा एक ड्रेस दिसतोय मला, ब्लॅक अँड ऑरेंज आणि येलो कलर. ओके, सॉरी, इकडून पिंक कलर जातोय, इथून येलो कलर चला. आणि आपण हा जो 30 चा सर्कल आहे त्या सर्कल मध्ये आपण राऊंड मध्ये राहणार आहोत. चला, सौरभचा संघ इकडून जाईल. चला पटकन, अगदी योग्य अंतराने आपण उपस्थित राहूयात. मान्यवर येतील, मान्यवर मैदानाचं उद्घाटन करतील. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम होतोय. आपण पाहतोय महेशजी पाटील सुद्धा उपस्थित झालेले आहेत. माझा भूमिपुत्र हे युट्यूब चॅनल ज्यांच्या माध्यमातून चालवलं जाते, अगदी आपल्या पंचकृषीतील प्रत्येक खबर ज्यांच्या माध्यमातून पोहोचवली जाते. आदरणीय सन्माननीय वसंतजी चव्हाण साहेब एक दिलखुलास व्यक्तिमत्व या ठिकाणी मैदानाचं उद्घाटन करण्यासाठी मात्र मैदानामध्ये जात आहेत. सर्व खेळाडूंनी योग्य अंतराने आपण या 38 सर्कल मध्ये राहणार आहोत. सर्व संघ मालक सुद्धा मान्यवरांच्या समवेत असतील. वसई ग्रामीण प्रीमियर लीग चे एक आगळं वेगळं नियोजन असतं. उद्घाटनाचा कार्यक्रम अगदी
डोळ्यांचं पारणं फेडणारा असा उद्घाटनाचा कार्यक्रम असतो आणि या उद्घाटनाचा कार्यक्रम आज आपण पाहिलं. या स्पर्धेचं उद्घाटन सन्माननीय मान्य श्री वसंतजी चव्हाण साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन पाहिलं. तदनंतर मात्र मैदानाचं उद्घाटन करण्यासाठी मान्यवर मैदानाच्या दिशेने जात आहेत. जय भवानी सागर स्मृती जय भवानी सागर स्मृती कशित कोपर चे जे कॅप्टन आहेत त्यांनी पण मैदानामध्ये यायचं आहे. कॅप्टन तसेच जय हनुमान भिनार या टीमचे सुद्धा जे कॅप्टन आहेत त्यांनी पिच कडे यायचं आहे. प्रथमतः या पिचचं उद्घाटन होईल. क्रिकेटचे देवता यष्ट्यांचं प्रथमतः पूजन होईल. आपण मैदानाचं उद्घाटन करणार आहोत आणि तदनंतर मात्र शपथ दिली जाईल. सन्माननीय सचिनजी माळवी साहेब यांच्या शुभ हस्ते यष्ट्यांचं पूजन केलं जात आहे. आपण आवाहन करूया की आजपासून ह्या सुरू होणाऱ्या ग्रामीण प्रीमियर लीग चं पर्व 5वं प्रत्येक स्पर्धा अगदी आनंददायी आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडेल. सन्माननीय मान्यवरांना विनंती असेल की आपण श्रीफळ वाढवून या वसई ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 5चं औपचारिक उद्घाटन करायचं आहे. आदरणीय सन्माननीय मान्यवर वसंतजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जाईल. अगदी सर्वजण ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात, अगदी चातकाप्रमाणे ह्या स्पर्धेची वाट पाहत असतात. या वेळेला मात्र थोडंसं 3 आठवडे थोडीशी वेट करावी लागली, कारण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये या स्पर्धेचं नियोजन असतं आणि या वेळेला मात्र 3 आठवड्यानंतर अगदी दिमागात पुनरागमन करताना आपण पाहिली ही वसई ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 5. सन्माननीय मान्यवर या ठिकाणी अगरबत्ती ओवाळतायत आणि सुगंध या स्पर्धेचा चहूबाजूने दरवळावा अशीच आराधना, अशीच प्रार्थना या वेळेला केले जाते. श्रीफळ वाढवला जाईल. श्रीफळ वाढवणे अर्थातच वृद्धी होणे. बाहेरून कठीण कडक अगदी अनेक समस्या असतील, परंतु त्या समस्या दूर करून आतील ओलावा, आतील मृदुता मात्र ही पसरवली जाईल. त्याचंच प्रतीक म्हणून श्रीफळ. अगर नर अपनी करनी करे तो नर का नारायण बन जाए. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सन्माननीय वसंतजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जात आहे. तदनंतर आजचे विद्यमान अध्यक्ष आपण पाहतोय वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे सचिनजी माळवी साहेब यांच्या शुभ हस्ते सुद्धा श्रीफळ वाढवले जात आहेत. गणपती बाप्पा. त्यानंतर संदीपजी मडवी यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जातोय. उद म्हणजे आव्हान, अगदी आव्हान केलं जात आहे की आजपासूनच्या ह्या स्पर्धा अगदी आनंददायी वातावरणात पार पडतील. रुपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जातोय. अगदी ज्या स्पर्धेमुळे, ज्या क्रिकेटमुळे माझं नाव लौकिक झालेलं आहे, या क्रिकेटच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच या ठिकाणी श्रीफळ वाढवणे आहे. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत शिवणसई संजयजी गरत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवला जात आहे. ग्रामीण प्रीमियर लीग अगदी आतुरतेने वाट पाहणारी आणि सर्वांना हवी हवीशी वाटणारी अशी स्पर्धा उद्घाटन या ठिकाणी झालेलं. आपण आता शपथ ग्रहण करणार आहोत. शपथ ग्रहणाकडे वळूयात. आपण सर्व जे खेळाडू असतील ते अगदी शपथ घेण्यासाठी सज्ज राहणार आहोत. शपथ झाल्यानंतर दोन्ही कर्णधार मात्र मैदानाच्या दिशेने आपण पिच वरती पाहणार आहोत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते शपथ ग्रहण नंतर टॉस केला जाईल. शपथसाठी सर्वांनी सज्ज राहायचं आहे. एक साथ सावधान. नदीने किनाऱ्याचे बंधन स्वीकारले
म्हणून ती सभोवतालचा परिसर सुजलाम सुफलाम बनवते. झाडाने मातीचे बंधन स्वीकारले म्हणून कितीही मोठं वादळ आलं तरी ते तग धरून उभे राहते. अंधाराला रात्रीचं बंधन आहे म्हणून आपण सुंदर सकाळ पाहू शकतो. त्याचप्रमाणे एखादे कार्य लिलिया पार पाडण्यासाठी व यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःला नियमात बांधले पाहिजे. खेळ म्हटला तर नियम हे आलेच, कारण नियमांशिवाय खेळाला मजा नाही. आणि म्हणून आपण सर्व खेळाडू या महायुद्धासाठी सज्ज होताना शपथबद्ध होऊया. एक साथ शपथ के लिए होशियार. आपला उजवा हात मात्र खांद्याच्या सरळ दिशेने आणायचा आहे. प्रथमतः मी शपथ बोलणार, माझ्या पाठोपाठ सर्व खेळाडूंनी सुद्धा ही शपथ घ्यायची आहे. मी अशी शपथ घेतो की आजपासून सुरू होणाऱ्या वसई ग्रामीण प्रीमियर लीग या क्रिकेटच्या महायुद्धात मी सचोटीने भाग घेईन. माझ्यातील सर्व क्षमतांचा पूर्णपणे वापर करून खेळाडू वृत्तीने खेळेन. या स्पर्धेच्या माध्यमातून संघ भावना बंधुभाव व ग्रामीण समाजाबद्दल प्रीती निर्माण करेन. पंचांच्या व समितीच्या प्रत्येक निर्णयाचे मी आनंदाने पालन करेन. क्रिकेटच्या सन्मानासाठी तसेच उन्नतीसाठी मी सदैव कटिबद्ध आहे. जय हिंद. सन्माननीय मान्यवरांना विनंती असेल की आपण या स्पर्धेचा टॉस पहिला सामना आपण पाहणार आहोत. जय हनुमान भिनार वर्सेस सागर स्मृती जय भवानी कशित कोपर. दोन्ही संघाचे कॅप्टन मात्र मैदानाच्या मध्ये असतील. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. आदरणीय सन्माननीय वसंतजी चव्हाण साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा दिल्या जातात. नाणेफेकीचा कौल केला जाईल. पहिला सामना पर्व 5 मधील जय भवानी सागर स्मृती वर्सेस जय हनुमान भिनार. कॉइन स्पिन केला जातोय. यस, पहिला टॉस आहे. जोरदार टाळ्या होऊ द्यात. एक वेगळं नाणं आपण पाहतोय. टेल आलेला आहे आणि या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात आपण पाहतोय रोहित किनी आणि टीम यस येलो कलरची जर्सी जय हनुमान भिनार हा संघ या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. उपस्थित मान्यवरांना विनंती असेल की दोन्ही संघांना आपण शुभेच्छा सुद्धा द्यायच्या आहेत. दोन्ही संघ जे आहेत जय हनुमान भिनार आणि सागर स्मृती जय भवानी सागर स्मृती दोन्ही संघाचे खेळाडू मात्र पिचच्या दोन्ही बाजूला उभे राहतील. मान्यवर आपणास शुभेच्छा देतील. उर्वरित जे 30 यार्ड मध्ये जे खेळाडू आहेत त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतोय आणि आपणास विनंती करतोय की आपण आपापल्या स्टँड मध्ये खेळाचं प्लॅनिंग करण्यासाठी जायचं आहे. सन्माननीय मान्यवरांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते उद्घाटन केलेलं आहे. तदनंतर मात्र शुभेच्छा द्यायच्या आहेत. आदरणीय सन्माननीय वसंतजी चव्हाण साहेब शुभेच्छा देत आहेत. दोन संघ या महायुद्धाची सुरुवात दोन प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय. जय हनुमान भिनार आणि जय भवानी सागर स्मृती. सन्माननीय वसंतजी चव्हाण साहेब आहेत. तसेच आपण पाहतोय संजयजी किनी साहेब आहेत. रुपेशजी पाटील तसेच तुषार किनी सर्व सन्माननीय मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. कारण ह्या स्पर्धेची अगदी सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. कारण जवळजवळ 3-4 महिने आधीपासूनच संजयजी किनी म्हणा किंवा सचिनजी माळवी म्हणा जे अध्यक्ष आहेत यांना अगदी फोन करून विचारतायत की नक्की कुठली तारीख आपली आहे. कारण तसं आम्हाला फ्री राहायला बरं. कारण एवढी ही लाख मोलाची स्पर्धा आहे, आवडीची स्पर्धा आहे. अगदी लहान थोरांना आवडीची अशी स्पर्धा वसई ग्रामीण प्रीमियर लीग. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये मुलगाही खेळतो, या स्पर्धेमध्ये वडील सुद्धा खेळत असतात. कारण सर्वांना उत्सुकता असते, सर्वांना
आवडीची असणारी अशी स्पर्धा आहे. सर्वजण आतुरतेने वाट पाहतात अशी स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक ट्रॉफी. ट्रॉफी जी आहे ना, ही ट्रॉफी मात्र अगदी हृदयात जाऊन बसेल अशी ही ट्रॉफी या वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहत असतो. मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. टॉस झालेला आहे. जय हनुमान भिनार या संघाने टॉस घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षण चेंडू पाठवायचा आहे. मैदानात चेंडू द्या, कारण पिचचं उद्घाटन होईल. सन्मान्य मान्यवर या ठिकाणी पिचचं सुद्धा उद्घाटन अगदी श्रीफळ वाढून उद्घाटन केलेलं आहे. मात्र यानंतर प्रत्यक्ष खेळ खेळून या ठिकाणी उद्घाटन केलं जाईल. अगदी रोज आपण जवळजवळ 6 सामने या ठिकाणी पाहणार आहोत. या वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये विविध संघ मालक इच्छुक असतात की आम्हाला चान्स द्या, आणि यावेळेला आपण 12 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत. सन्माननीय मान्यवर या ठिकाणी बघा फलंदाजी करतायत. अगदी संजयजी घरत दोन्ही पाहिले आपण मान्यवर. तर राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे अगदी फलंदाजी करून या ठिकाणी या वसई ग्रामीण प्रीमियर लीगचं उद्घाटन करतात. अगदी सेफ शॉट खेळला जातो. अगदी सेन्सिबल क्रिकेट सन्मानपूर्वक देण दिली जाते. आणि मान्यवर अगदी मंद मंद पावलाने या मुख्य मंचावरती येत असताना आपण पाहतोय. रोहित यांनी जय हनुमान आपण जो टॉस जिंकलेला आहे त्यानुसार जो आपला निर्णय झालेला आहे, आपण मात्र लगेच सज्ज राहायचं आहे. जय हनुमान भिनार आपलं फक्त निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे काय आहे. आणि अगदी थोड्याच वेळात सामना सुरू होईल. तत्पूर्वी कॅप्टन जे आहेत हॅलो सर्व जे कॅप्टन्स आहेत या आपणापर्यंत नियमावली आधी सादर केली जाईल. पंच या ठिकाणी सज्ज आहेत. सर्व कॅप्टन खेळाडूंनी यायचंय. कॅप्टन सर्व संघाचे कॅप्टन मंचाच्या समोर यायचंय. आपणास प्रथमतः सर्व नियमावली सांगितली जाईल, कारण स्पर्धा सुरू होण्यापूर्वी नियम जाणून घेणे खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक लीग मध्ये वेगवेगळे नियम असतात. आपल्याला लीगची सवय आहे, परंतु ह्या स्पर्धेचे नक्की नियम कुठले आहेत, कशा स्वरूपात ह्या स्पर्धा खेळवल्या जातील, त्या सर्व नियमांचं या ठिकाणी आपणास सांगितले जातील. सर्व नियम कोणत्या पद्धतीने ही वसई ग्रामीण प्रीमियर लीग पुढे जाईल. सन्माननीय मान्यवर यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं की उद्घाटन वसई ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 5 उद्घाटन झालं. अगदी मान्यवर या ठिकाणी मंद पावलाने या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी मात्र मंचावरती उपस्थित होताना सन्माननीय वसंतजी चव्हाण साहेब, एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, शिवसेना जिल्हा प्रमुख, या साहेब आपणास विनंती असेल की आपण मंचावरती विराजित होऊयात. चला सर्व कॅप्टन, या सर्व संघाचे कॅप्टन, आपणास नियमावली प्रथमतः सांगितली जाईल, नियम सांगितले जातील आणि तदनंतर मात्र आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. पहिला सामना सजणारे आपण पाहणार आहोत जय हनुमान भिनार आणि जय भवानी सागर स्मृती कशित कोपर.
हॅलो, चला सर्व खेळाडूंनी सर्व जे कॅप्टन्स आहेत या कॅप्टनने मात्र मैदानाच्या आतमध्ये या, आपणास नियम सांगितले जातील आणि आपण तोपर्यंत आपण जी आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव, आपली भारतीय संस्कृती या ठिकाणी जोपासूया. काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने. प्रकाशले हे अंगण आमुचे, तुमच्या तेजाने सत्कार करूयात मान्यवरांचा आदर भावाने, मान्यवरांचा आदर भावाने. सन्माननीय मान्यवर तसेच उपस्थित सर्वांचं स्वागत आपण या वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून करणार आहोत. तत्पूर्वी मात्र आवाज जाऊ नये म्हणून मात्र नियम सांगतायत. आपण अगदी थोड्याच वेळात स्वागत सन्मानाकडे वळूयात, कारण त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये मात्र सर्वांना नियम सांगितले जात आहेत की ही स्पर्धा कशा पद्धतीने पुढे जाणार आहेत. तर आपण प्रथमतः नियमांचं पालन करूया. थँक्यू.
हॅलो, चला प्लेइंग 11ची लिस्ट द्या आणि 12वा खेळाडू मात्र कंपल्सरी या आमच्या समालोचन कक्षामध्ये असेल, लक्षात असू द्या. प्लेइंग 11 जे 11 खेळाडू खेळणार आहेत त्यांची लिस्ट मात्र द्यायची आणि लगेच एक 12वा खेळाडू मात्र या समालोचन कक्षामध्ये असेल, अन्यथा आपणास पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि वळूया आपण स्वागत सन्मानाकडे. आदरणीय सन्माननीय मान्यवर योग्यता माणसाला स्थान देते, श्रद्धा माणसाला नम्रता देते आणि मान देते, आणि या तिन्ही गोष्टी ज्यांच्याकडे असतात जग त्यालाच सन्मान देते. असंच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, जनमानसामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजित असलेलं व्यक्तिमत्व आजचे उद्घाटक सन्माननीय माननीय श्री वसंतजी चव्हाण साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सचिनजी माळवी साहेब. आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपलं या स्पर्धेचे उद्घाटक एक लाडकं व्यक्तिमत्व वसंतजी चव्हाण साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. कारण म्हणतात ना, चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात, कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते. असं उत्कृष्ट व्यक्तिमत्व सन्माननीय वसंतजी चव्हाण साहेब या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान विद्यमान अध्यक्ष वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे सचिनजी माळवी यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. वेलकम सर, सुस्वागतम. मायेची शाल तसेच प्रेमाचा पुष्पगुच्छ तसेच या स्पर्धेची गोड गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले.